नमस्कार मित्रांनो, लग्नाची वेडी आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की मधु ही राघवच्या मोबाईलवर मुद्दाम मेसेज आणि लोकेशन पाठवते। राघव घाईने कॉफी शॉपमध्ये येतो आणि मधु आणि तेजसला एकत्र पाहून त्याला तर आनंद होतो। तर मधु म्हणत असते की राघव आता चल मला घरी जायचे आणि तुझ्यासोबत मी येऊ शकते। तर लगेच सिंधूचा हा राघवच्या मोबाईलवर कॉल येतो। सिंधू म्हणत असते की राघव सर, इतकी रागावून जायची काय गरज होती? मी कॉफी घेऊन येतच होते ना, मग बघितले असते आपण एकत्र कॉफी घेऊन काय करायचे ते। राघव म्हणतो की सिंधू, मी तुझ्यावर रागवून इतक्या घाईने नाही आलो ग, कारण मधूच्या मोबाईलवरून मेसेज आणि मला लोकेशन हे पडले, त्यामुळे मी घाईने बाहेर तुला न सांगता निघून आलो। सिंधू म्हणते की काय झाले आणि आता मधुताई ठीक आहेत ना? राघव म्हणतो की अगं इथे आल्यानंतर समजले की सर्व काही ठीक आहे। मधुकून मुद्दाम तिच्या मोबाईलवरून बटन हे चुकून झाले होते। तू टेन्शन घेऊ नको, कारण तो कॅफे सुद्धा आपल्या घराजवळच आहे। तर सिंधू म्हणते की बरं मग जाऊन द्या, आणि त्या अजून घरी का आल्या नाही? तर राघव म्हणतो की ती तेजस बरोबर गप्पा करते, दोघे एकमेकांबरोबर खूप छान अशा गप्पा करतात। तर सिंधू म्हणते की हो, आणि राघव म्हणतो की आता मला घरीच यायचे, मग मी मधुला सुद्धा माझ्याबरोबर घेऊन येतो, कारण काकू आणखीनच रागवेल। सिंधू म्हणते की राघव सर हे काय करता? ते दोघं एकत्र आले, मग त्यांना बसून द्या ना, वेळ देऊन द्या ना। राघव म्हणते की हो हे तर नक्की आहे, त्यांना एकत्र येण्यासाठी हा तर आपण प्लॅन करतो, मग त्यांना आणखीन आपण वेळ देऊया। सिंधू म्हणते की तेजस भाऊजी, उशीर जर झाला तर मधुताईंना घरी सोडतील, तुम्ही कशाला टेन्शन घेता? राघव म्हणतो की हो तुझी कल्पना तर चांगली आहे। तर सिंधू म्हणते की त्यांना एकत्र येण्यासाठी, म्हणूनच एकमेकांबरोबर वेळ देण्यासाठी, गप्पा करण्यासाठी, त्यांच्यात मैत्री होण्यासाठी हे तर चांगलीच आहे, मग तुम्ही त्यांना डिस्टर्ब करू नका, तुम्ही एकटेच घरी निघून या। राघव लगेच खुश होतो आणि फोन ठेवतो आणि तो मधुला म्हणतो की मधु, मला अर्जंट एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जावे लागणार, त्यामुळे तेजस तू मधुला घरी सोडू शकतो का? तर तेजस लगेच खुश होऊन हो म्हणतो आणि घाईने तिथून निघून जातो। तर मधुचा पूर्ण चेहरा हा पाहण्यासारखा होतो, कारण तिचा प्लॅन हा फ्लॉप झालेला असतो। तिला राघवबरोबर घरी जायचे असते आणि राघवच्या जवळ यायचे असते। तर लगेच मधु मनात म्हणत असते की दरवेळी ही सिंधू राघव आणि माझ्यामध्ये काय येत असते, सिंधूला ना मी सोडणारच नाही, दरवेळेस ती काही ना काही करतच असते। त्यानंतर इकडे राजश्री, सिंधू, राघव आणि मधु हे राणीच्या लग्नाची तयारी करत असतात। राजश्री म्हणते की आत्ताच आपण लग्नाची तयारी करून त्यांच्या लग्नासाठी हॉल बुक करूया। तर सिंधू म्हणते की आओ आपण याबद्दल मधुताईंनाच विचारूया, त्यांचं काय मत आहे ते। काकू म्हणते की तुम्ही काय इतक्या लवकर तिच्या लग्नाची घाई करतात, तिने तुम्हाला काही सांगितले का? तर लगेच राजश्री म्हणते की वहिनी तुम्ही असे का बोलता, थोडासा मधुच्या आयुष्याचा तर विचार करा, ती एकटी कसे हे जीवन जगणार? काकू म्हणतात की अगोदर राणीला घरी येऊन दे। तेवढ्यात मधु येते आणि मधु म्हणते की काय झाले, कशाला माझी वाट बघत होतात तुम्ही? सिंधू हसून म्हणते की मधुताई, तुम्हाला कसे लग्न करायला आवडेल याचाच आम्ही विचार करत होतो। तर लगेच मधु चिडते आणि म्हणजे तुम्ही मला काहीच विचारणार नाहीस का? राघव म्हणतो की अगं मधु, तू तेजसला भेटायला गेली, तुमच्यामध्ये सर्व काही व्यवस्थित चालू झाले, त्यामुळे म्हणून आम्ही तुमच्या लग्नाचा विचार करतो। तर लगेच मधु चिडते, आम्ही भेटलो म्हणून तुम्ही लगेच आमच्या लग्नाची तयारी करायला निघालात का? आणि घरात असे कुणाची इच्छा नाही की फक्त ह्या सिंधूची इच्छा आहे की मी या घरातून कायमची निघून जावे? राघव, तू माझ्या हातामध्ये बाळ दिले ना, त्यामुळेच माझा बदला घेण्यासाठी ही सर्व हे नाटक करते आणि मला या घरात राहावे याची अजिबात इच्छा नाही। सिंधू म्हणते की मधुताई, अहो असे काय बोलता तुम्ही? तुम्हीच होऊन तेजसला भेटायला तयार झालात, म्हणून आम्ही ही सर्व तयारी करत होतो। सिंधू म्हणते की काय झाले मधुताई, तुम्हाला तेजस भाऊजी आवडले नाही का? तर मधु आणखीनच चिडते। राजश्री म्हणते की अगं राणी, इतके का चिडतेस, काय झाले एवढे चिडण्यासाठी? राघवनी सांगितले की तू तेजसला भेटायला गेली आणि तुम्ही एकमेकांबरोबर खूप खुश आहे, म्हणून हे सर्व चालले होते। तर लगेच मधु म्हणते की मग आम्ही थोडा वेळ एकमेकांना भेटलो म्हणून त्यात काय झाले? मधु म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवा, मी कुणाबरोबर लग्न करण्यासाठी तयार नाही, आणि सिंधू तू एक गोष्ट लक्षात ठेव, कारण तू माझ्या आयुष्याचे निर्णय घेऊ शकत नाही, तो अधिकार मी तुला दिलेला नाही। राघव म्हटला म्हणून मी त्या मुलाला भेटण्यासाठी गेले होते। राघव म्हणतो की मधु एक मिनिट, तुला इतकं रागवण्यासाठी काय झाले, काही प्रॉब्लेम झाला का? मधु म्हणते की हो प्रॉब्लेमच झाला, कारण तुझी बायको माझ्या आयुष्यामध्ये सतत ढवळढवळ करत असते, तोच तर मोठा प्रॉब्लेम आहे।
तुम्ही तिथे गप्पा करत होतात, यामध्ये तिची काहीच चूक नाही म्हणून मी घरी येऊन हे सर्व सांगितले, म्हणून आम्ही तयारी करत होतो. काकू म्हणते की ही सर्व कल्पना सिंधूची आहे, तू सिंधूला पाठीशी घालण्याचा प्रयत्न मात्र करू नको. मधूला दुसरं लग्न करायचं नाही, मग तुम्ही दोघे का तिच्या मागे लागण्याचा प्रयत्न करता. काकू आणि मधू ह्या सिंधूवर ओरडून आतमध्ये रागाने निघून जातात. सिंधू म्हणत असते की आपण त्यांच्या भल्याचा विचार करतो, यात काय चुकीचे केले आपण. आणि ते येताने तर किती खुश होत्यात, मग तेजस भाऊजीबरोबर त्यांचे काही भांडण वगैरे झाले का. राजश्री म्हणते की सिंधू तुम्ही दोघं नका टेन्शन घेऊ, आपण त्यांच्या भल्याचाच विचार करत असतो, जरा आपण थांबून राहिलेलेच बरे राहील. त्यानंतर सिंधू आणि राघव रूममध्ये येतात, तर सिंधू तेजसला फोन करून सर्व काही विचारते की मधुताई आणि तुमच्यामध्ये सर्व काही सुरळीत तर झाले ना, वादविवाद तर काही झाले नाही ना. तर लगेच तेजस म्हणतो की नाही. तर लगेच सिंधू म्हणत असते की तुम्ही मग टेन्शन घेऊ नका, त्या तुम्हाला नक्की लवकरच भेटतील. तर सिंधू फोन ठेवते. राघव म्हणतो की काही समजले का. सिंधू म्हणते की नाही, त्यांच्यामध्ये काही भांडण वगैरे झाले नाही, त्यांनी एकमेकांसोबत छान गप्पा केल्या आणि जेव्हा तेजस भाऊजी त्यांना घरी सोडण्यासाठी आले होते तर त्यांनी खुश होऊन एकमेकांना बाय केले. मग मधूला इतकं चिडण्याची काय गरज होती. सिंधू म्हणत असते की त्यांना मला असे वाटते की लग्नच करायचे नाही म्हणून चिडले असतील. तेव्हा सिंधू आणि राघव एकमेकांना म्हणतात की आता मधूला कसे तयार करायचे. तर सिंधू म्हणत असते की आपण मधुताईंच्या आईला फोन करू, त्यांच्याबरोबर बोलू. राघव म्हणतो की नाही, मधूला हे नाही आवडायचे, मी एक काम करतो, मीच मधूबरोबर या विषयावर बोलतो, ती नक्की माझ्याबरोबर तिच्या मनातलं शेअर करेल. राघव लगेच मधूच्या रूममध्ये येतो आणि मधूला विचारतो की मधू तू ह्या निर्णयाला काय इतकी सर्वांसमोर चिडली आणि तुला तेजस आवडत नाही का. तर मधू म्हणत असते की अरे इतक्या घाईने मी कसा इतका निर्णय घेऊ शकते आणि तेजस बरोबर मला अख्खं आयुष्य काढायचे, एका दिवसात मी त्याच्यावर कसा विश्वास ठेवू शकते आणि या घराला मी कसे सोडून जाऊ, कारण ह्या अंकुरला सुद्धा मी सोडून जाऊ शकत नाही. या घरात नसताना मला या घराने किती आधार दिला, मी या घराला सोडून नाही जाऊ शकत, कारण घरातल्या मोठ्यांची सुद्धा मी लग्न करावी अशी इच्छा नाही. राघव म्हणतो की 1 मिनिट, घरातले मोठे म्हणजे कुणाची इच्छा नाही मधू, काकूचा या लग्नासाठी होकार आहे. मग तुला काय झाले, तुला माझ्यावर विश्वास तर आहे ना, मग तुझ्या मनात नेमकं काय आहे ते मला सांग. मधू म्हणत असते की हो तुझ्यावर तर माझा विश्वास आहे. तर राघव म्हणतो की मग मधू तुला तेजस आवडला नाही का, आणि तू अशी एकटी राहिलेली मला ते आवडणार नाही, कारण प्रत्येकजण हा आपल्या आयुष्यात पुढे जात असतो, एकटीने आयुष्य जगणे खूप कठीण असते, त्यामुळे खरंच तू माझे ऐकावे आणि या लग्नासाठी तयार होवे. मधू म्हणते की ठीक आहे, मी विचार करील तू जे काही सांगितले ते, आणि तोपर्यंत पण सिंधूने माझ्यावर कोणतीही जबरदस्ती करायची नाही. राघव म्हणतो ठीक आहे, आता आराम कर, सिंधू तुझ्यावर कोणतीही जबरदस्ती करणार नाही. तर राघव मनात म्हणत असतो की मधूचा प्रॉब्लेम तेजस नाही तर काकू आहेत, म्हणून मला सिंधूबरोबर या विषयावर बोलायला तर हवे, म्हणून राघव हा सिंधूकडे येतो. तर मधू मनात म्हणत असते की आता गेले काही दिवस राघव, सिंधू आणि तू या विषयावर मग्न असतान, म्हणजे काकूला तयार करण्यासाठी, तोपर्यंत मी माझा प्लॅन हा तयारच करते. तर लगेच राघव इकडे येतो. सिंधू म्हणते की राघव सर काय झाले, मधुताईंबरोबर झाले का बोलणे. राघव म्हणतो की हो, कारण आपण राणीला अचानक लग्नाचा विषय काढला, त्यामुळे तिला असे वाटले, पण ती इतक्या लवकर लग्नाचा विषय घ्यायला तयार नाही, कारण एक मोठा प्रॉब्लेम म्हणजे काकू या लग्नासाठी तयार पाहिजे आणि तिला काकूच्या विरोधात जाऊन हे लग्न करायचे नाही, आणि काकू तिला लवकर ह्या घराबाहेर सुद्धा जाऊन देणार नाही, म्हणून तिला थोडं कन्फ्युजन झाल्यासारखे वाटते. सिंधू राघव एकमेकांना म्हणतात की आता काकूला कसे या लग्नासाठी तयार करायचे. तर सिंधू एक प्लॅन राघवला सांगते. राघव म्हणतो की नाही सिंधू, मला तुझा हा प्लॅन नाही आवडला. सिंधू म्हणते की राघव सर आपल्याकडे हाच एवढा प्लॅन आहे. राघव म्हणतो की सिंधू प्लीज नको, काकू हा प्लॅन जर आपला समजला तर अंकुर तुला मला तिघांना सुद्धा घराबाहेर काढेल. तर सिंधू म्हणत असते की राघव सर आपल्याकडे पर्यायच नाही. राघव काही ऐकायला तयार नसतो. सिंधू म्हणत असते की राघव सर आपल्याकडे दुसरे ऑप्शनच नाही, तुम्ही प्लीज माझं ऐका ना, आणि काकूंला तयार करण्यासाठी इतकाच प्लॅन आहे. म्हणून सिंधू राघवला गोड बोलून मिठीत घेते आणि राघवला सुद्धा ती काकूला तयार करण्यासाठी हा प्लॅन करते. तर राघव खुश होऊन सिंधूला मिठीत घेतो. तर हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये राघव आणि सिंधूचा हा प्लॅन सक्सेस होणार का, तो पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.